जुन्या पेन्शन संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनातच निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांचं सभागृहामध्ये निवेदन। कर्मचारी संघटनांची बैठक सुरू, निर्णय थोड्याच वेळात। जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून लोणीकर आणि टोपेंमध्ये टोकाचे वाद। लोणीकरांकडून टोपेंना अर्वाच्य शिवीगाळ, ऑडिओ क्लिप आपली नसल्याचं लोणीकरांचं स्पष्टीकरण। स्पर्धा परीक्षा पेपर फुटीनंतर सरकारचं मोठं पाऊल, परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन, 3 महिन्यात अहवाल देण्याचे आदेश। मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर। जालना आणि बीडला जाण्यासाठी 3 महिन्यांची मनाई। पुणे पोटनिवडणूक घेण्याबाबत हायकोर्टाचे निर्देश, निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात गेला तर याचिकाकर्ते कॅव्हेट दाखल करणार। याचिकाकर्त्यांनी दिल्लीमध्ये घेतली वकिलांची भेट। महादेव ॲप प्रकरणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांची लक्षवेधी, एनआयएकडे तपास देण्याची मागणी, तर ईडी मार्फत चौकशी सुरू आहे। राज्य सरकारची अतिरिक्त चौकशीही सुरू आहे, गृहमंत्र्यांचं उत्तर। विधिमंडळामध्ये आज पायऱ्यांवर आंदोलनाऐवजी सर्वपक्षीय आमदारांचं फोटो सेशन। मतभेद बाजूला ठेवत सत्ताधारी आणि विरोधकांचे रंगले हलके फुलके क्षण। आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे होणारे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार का? आदित्य ठाकरेंचा विधानसभेमध्ये सवाल, तर सरकार गांभीर्याने विचार करेल, फडणवीसांचं उत्तर। राज्यामध्ये 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची लेखी उत्तरामध्ये कबुली। अमरावती विभागात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या। पंचावन्न दिवसांनंतर लोकसभा निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता, भाजपच्या बैठकीमध्ये माहिती। निवडणुकांसाठीचा भाजपचा मेगा प्लॅन माझा चाहती। संसद सुरक्षेच्या मुद्द्यावर गदारोळ करणाऱ्या 15 खासदारांचं निलंबन, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या 1 खासदारावर निलंबनाची कारवाई। संसद घुसखोरी प्रकरण गांभीर्याने घ्या, राजकारण टाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंत्र्यांना निर्देश। डंकी चित्रपटाच्या रिलीज अगोदर शाहरुख खानची शिर्डी वारी, मुलगी सुहाना सोबत घेतलं साईबाबांचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।